नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारतात आज 6 कोटीपेक्षा जास्त लोकांना थायरॉइड हा आजार आहे. न चुकता आयुष्यभर गोळा खाण्याचं काम हे अविरतपणे करून सुद्धा असंख्य तक्रारींना त्यांना सामोरं जावं लागतं. आणि अशा परिस्थितीत भारतातीलच नाही तर जगभरातील आशेचा नवा किरण आहे आणि तो म्हणजे TATCचं आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक. पण 16,000पेक्षा अधिक रुग्णांवरती यशस्वी उपचार करणारं हे TATC म्हणजे नक्की काय ते आधी पाहूयात. थायरॉइडची गोळी घेताय तरीही वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात. अंगावर किंवा चेहऱ्यावर सूज येते, विनाकारण थकवा येतो, काम करण्याची इच्छा होत नाही आणि पचनाच्या तक्रारी सुद्धा आहेत. मूड स्विंग्स, नैराश्य, विनाकारण ताण येतो, चिडचिड होते, रडायला येतं, विस्मरण होत आहे. महिलांमधील अनियमित पाळीची समस्या आहे. चला तर मग ही परिस्थिती बदलून टाकूया. TATC मधील TRDP म्हणजेच थायरॉइड रिॲक्टिव्हेशन अँड डेटॉक्सिफिकेशन प्रोग्रामच्या मदतीने हजारो रुग्णांचा विश्वास जिंकलेल्या जवळच्या द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक शाखेला भेट द्या आणि खात्रीशीर उपचाराने मिळवा निरोगी आयुष्य आणि गमावलेला विश्वास. TATC मध्ये उपलब्ध सुविधा, तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची टीम आणि त्यांचं मार्गदर्शन, कॉपीराइटेड उपचार पद्धती, आंतरराष्ट्रीय शोध निबंध मान्यता प्राप्त, पेटंट प्रकाशित औषधे, संशोधनाने तयार केलेली औषधे, घ्यायला आणि बाळगायला सोपी अशा स्वरूपामध्ये उपलब्ध, कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत, आधुनिक आणि परिपूर्ण अशा उपचार पद्धती. पुणे, नाशिक, मुंबई, कराड, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 8 शाखा. खात्रीशीर उपचारासाठी आणि अधिक माहितीसाठी आजच भेट द्या TATC ला, द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकला. कॉन्टॅक्ट नंबर 9764001410 आणि 9764004480. खात्रीशीर उपचारासाठी द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक. तर डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात आज याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आणि त्यासाठीच आपल्यासोबत आहेत TATCच्या संस्थापक आणि संचालक डॉक्टर सुषमा पाटील. नमस्कार मॅम. नमस्कार. मला सगळ्यात आधी तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे. आर्थरायटिस किंवा थायरॉइड म्हणजे काय आणि यामुळे त्रास काय होतो आणि याचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत? बेसिकली बघायला गेलं ना तर आजकाल थायरॉइडचं प्रमाण इतकं जास्त वाढलंय, म्हणजे जर 10 रँडम लोक चालली असतील आणि नुसतं थायरॉइड असा आवाज दिला तरी त्यापैकी 8 लोक किंवा 8 महिला, कारण महिलांच्यामध्ये थायरॉइडचं प्रमाण जास्त आढळतं, तर त्या मागे वळून बघतील. आता बेसिकली थायरॉइडची लक्षणं काय आहेत किंवा पहिल्यांदा आपल्याला हे कळलं पाहिजे की थायरॉइडचे प्रकार कोणते आहेत. एक म्हणजे ज्याच्यामध्ये वजन वाढतं तो म्हणजे हायपोथायरॉइड आणि ज्याच्यामध्ये वजन कमी होतं ते म्हणजे हायपरथायरॉइड. आणि दुसरा पार्ट आहे ते म्हणजे गळ्याला येणारी सूज, ज्याला आपण स्ट्रक्चरल डिसफंक्शनिंग आणि कार्यात्मक डिसफंक्शनिंग असं आपण जे बोलतो. आता या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेला हायपोथायरॉइड होतं तर वजन वाढणं हे जे प्राथमिक लक्षण दिसतं, त्याबरोबर त्वचा कोरडी होणं, केस गळणं, चिडचिड, पाळीच्या तक्रारी, अंगावरचं खूप कमी जाणं किंवा अतिशय जास्त जाणं, झोप न लागणं किंवा खूप जास्त झोप येणं किंवा झोपलं तरी झोपेचं समाधान नसणं, पोटाच्या तक्रारी असणं, पोट व्यवस्थित साफ न होणं, मग अंगदुखी, सतत आळस, चिडचिड, मूड स्विंग, इरिटेशन, अँझायटी, रडायला येणं, अशा एक ना अनेक तक्रारी तुम्हाला या थायरॉइडच्या आजारांमध्ये दिसतात. आणि दुर्दैव हे आहे की 80% महिला आहेत, त्यामुळं म्हणजे जो आपला कणा आहे तोच ह्या आजाराने खरं तर ग्रस्त आहे. दुसरं हायपरथायरॉइडमध्ये जर बघितलं तर अशाच पद्धतीचे लक्षणं दिसतात, पण स्पेसिफिकली वजन खूप ड्रास्टिकली कमी होतं. त्यानंतर अंगाला थरथरी किंवा कंप सुटणं जे आहे ते दिसतं. अंगावरचं खूप जास्त जातं, म्हणजे पाळीच्या दिवसांमध्ये 15-20 दिवस आणि खूप मोठ्या प्रमाणात ब्लिडिंग होत असतं यांच्यामध्ये. इन्फर्टिलिटीच्या तक्रारी जाणवतात, मग केस गळणं, मूड स्विंग्स, इरिटेशन, थकवा, हे सगळ्या गोष्टी त्याबरोबरीने येतातच. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला दिसत असतील आणि दुर्दैवाने अजूनही खूप लोकांना थायरॉइड म्हणजे काय हे माहिती नाही आहे, जर या लक्षणं दिसत असतील किंवा तक्रारी जाणवत असतील तर त्यांनी जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि आपले T3, T4 आणि TSH ही थायरॉइडची जी तपासणी आहे ती अवश्य प्रिकॉशनरी म्हणून करून घेतली पाहिजे. नक्कीच. आता वाताचे आजार देखील असतात, तर वाताचे आजार आणि थायरॉइड याच्यात काय संबंध आहे? अर्थातच खूप घनिष्ठ आणि जवळचा संबंध आहे. म्हणजे थायरॉइड हा ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये येतो
ऑटोइम्युन डिसऑर्डर असल्यामुळं जे काही इतर तक्रारी आहेत किंवा मग तिथं वाताचे आजार होतील किंवा त्यांना डायबेटीस होण्याचे चान्सेस वाढतात, त्यांच्याकडे इन्फर्टिलिटीचे चान्सेस वाढतात, अशा एक ना अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये येण्याचे धोके, संभाव्य धोके जे आहेत ते वाढतात. आणि तू जर बघितलं सर, थायरॉइड जे आपल्या क्लिनिकचं नाव आहे त्याच्यामध्ये T.H.Y.R.O.I.D. असं आहे. म्हणजे हे जे आहेत म्हणजे हायपरटेन्शन, इन्फर्टिलिटी, ओबेसिटी, डायबिटीस हे सगळे जे आजार आहेत हे ज्यांना थायरॉइड आहे त्यांना होण्याचे चान्सेस हे जवळपास 4 ते 5 पटीने जास्त असतात नॉर्मल माणसापेक्षा. तसं आपण जर वाताचे आजार जर बघायला गेलो तर रुमॅटिक डिसऑर्डर्स जे आहेत ते ज्यांच्यामध्ये थायरॉइड आहे त्यांच्यामध्ये होण्याचे चान्सेस हे 4 पटीने अधिक असतात. म्हणजे जर तुम्हाला थायरॉइड असेल तर तुम्हाला रुमॅटिक डिसऑर्डर होण्याचे चान्सेस हे 4पट आहेत नॉर्मल माणसापेक्षा. आणि ज्यांना रुमॅटिक डिसऑर्डर आहे त्यांना थायरॉइड होण्याचे चान्सेस सुद्धा तितकेच जास्त आहेत. म्हणजे जर आपण बघितलं तर 5 जे रुमॅटिक डिसऑर्डरचे जे पेशंट आहेत त्यापैकी एकाला तरी थायरॉइड असतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे आपले स्टॅटिक्स आहेत की जे आपल्याला आपण आतापर्यंत काढलेले आहेत रिसर्च करून. तर हे सगळं होण्यामागचं कारण आहे ते म्हणजे शरीरात वाढणारा वात आणि हायपोथायरॉइडमध्ये, विशेष करून हायपोथायरॉइडमध्ये वाताचं प्रमाण वाढतं. वाताला कॉम्पेन्सेट करण्यासाठी तिथं मेदाचं सुद्धा प्रमाण वाढतं आणि म्हणून एका बाजूने ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हे एक तक्रार येते. जिथं लठ्ठपणा येतो तिथं मग तुमचं जो सांध्यांवरचा दबाव आहे किंवा ताण आहे, ज्याला आपण लोड बेरिंग चं काम करणं जे म्हणतो आपण, मेनली जो आहे तो गुडघा आहे, तर त्या गुडघ्यावरती ताण येतो आणि त्यामुळं मग त्यांच्या व्यायाम किंवा चालणं याची क्षमता कुठेतरी कमी होते. मग त्यामुळं आणखी वजन वाढायला लागतं. दुसरी गोष्ट, थायरॉइड हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. त्यामुळं मग काय होतं की तिथं विटॅमिन डेफिशियन्सी यायला लागते, मग B12 डेफिशियन्सी यायला लागते. त्यामुळे स्नायूसुद्धा दुखायला लागतात, कमजोर होतात. थोडं जिने चढलं किंवा थोडंसं चाललं तरी मांड्या भरून येणं, पायाचे गोळे भरून येणं या सगळ्या तक्रारी जाणवतात. शिवाय विटॅमिन डी कमी असल्यामुळं कॅल्शियम कमी होतं. कॅल्शियम कमी असल्यामुळं हाडांना ठिसूळपणा येतो, ऑस्टिओपोरोसिटी यायला लागते आणि यातूनच मग रुमॅटिक आर्थरायटिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस किंवा टाचेचं हाड वाढणं जे आजकाल खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय. मणक्यांच्या मधली असणारी झीज जी आहे ती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसते. तर या मागचं मूळ कारण जे आहे ते अर्थातच थायरॉइड आहे. अगदी. जर मग असं असेल तर मग रुमॅटिक आर्थरायटिस आणि थायरॉइड हे कॉम्बिनेशन त्रासदायक ठरू शकतं? अर्थातच मी आत्ता जे सांगितलं ते तोच मुद्दा आहे की जर हे असेल तुमच्या बरोबरीनं, म्हणजे तुम्हाला थायरॉइड आहे आणि रुमॅटिक आर्थरायटिस सुद्धा आहे, तर बघा जिथं तुम्हाला दुखणं आहे किंवा वेदना होत आहेत तिथं तुमच्या शरीरामध्ये सूजसुद्धा आहे किंवा तुमच्या सांध्यांवरती सूजसुद्धा आहे. या कंडिशनमध्ये तुमचा TSH हा कधी तुम्ही अगदी रेग्युलर गोळी जरी घेतली तरी तुमचं TSH कमी येत नाही आणि मग तुम्हाला गोळीचा डोस हा वाढवावाच लागतो. म्हणजे एका बाजूने तुमचं दुखण्याचं, सांध्याचं दुखण्याचं प्रमाणसुद्धा कमी नाही आणि थायरॉइडसुद्धा कमी नाही. यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर जे मूळ कारण आहे म्हणजे थायरॉइड हे मूळ कारण आहे, तर पहिल्यांदा थायरॉइडला ट्रीट केलं पाहिजे. जसं आपण थायरॉइडला ट्रीट करू, थायरॉइड जसा तुमचा कमी येईल तसं तुमच्या दुखण्यावरती सुद्धा परिणाम होणार आहे आणि या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून तुम्हाला चांगलं बेटर लाईफ मिळणार आहे. अगदी. म्हणजेच एकंदरीतच RA-OA, मणक्याचे आजार, टाचेचं हाड वाढणं या सगळ्या मागं थायरॉइडचा मोठा रोल आहे असंच म्हणू शकतो. मग अशा काही रुग्णांच्या केसेस किंवा अनुभव तुम्हाला सांगता येतील? अर्थातच असे अनेक रुग्ण आहेत. त्यापैकी एक मेल पेशंट होतं, त्यांच्यामध्ये रुमॅटिक डिसऑर्डर होते. आता मी म्हटलं की फिमेल पेशंट खरं तर जास्ती असतात, पण मेल पेशंट होते आणि त्यांच्यामध्ये रुमॅटिक डिसऑर्डर पण होता आणि हायपोथायरॉइडसुद्धा होता. तर त्यांच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण थायरॉइडची ट्रीटमेंट केली, म्हणजे TRDP, थायरॉइड रिॲक्टिव्हेशन अँड डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम. या अंडर त्यांच्यामध्ये पंचकर्माच्या डिटॉक्सिफिकेशनच्या प्रोसेस करण्यात आल्या. त्याबरोबरीने इंटरनल मेडिसिन्स हे सुद्धा चालू ठेवण्यात आलं. एका बाजूने थायरॉइड त्यांचा कमी झाला आणि दुसऱ्या बाजूने जे दुखणं होतं किंवा सांध्यांचा जो वाकडेपणा होता तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी आला. अगदीच. तुम्ही आता अनुभव सांगितलाय, पण एका रुग्णाची प्रतिक्रिया आपल्याकडे आहे ती ऐकूयात. माझं नाव अमोल गुंड. मी बऱ्याच वर्षापासून आमावताचा पेशंट होतो आणि ॲलोपॅथीची ट्रीटमेंट माझी चालू होती, पण जास्त फरक पडत नव्हता. नंतर मी त्या आयुर्वेदिकची ट्रीटमेंट घेतल्यामुळं थायरॉइड आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये
तर मला अमावातासाठी पण चांगला फरक पडला. पंचकर्माचे काही भाग केले आणि त्याचबरोबर मी जे मला थायरॉईडचा प्रॉब्लेम होता तर त्यासाठी TRDPचा प्रोग्राम केल्यामुळे त्याचा पण मला चांगला फायदा झाला नव्हता. गोळीचं प्रमाण पण कमी झालं म्हणजे जॉईंटसाठी पण आणि थायरॉईडसाठी पण. तर डॉक्टरांचे खूप धन्यवाद आणि सर्व स्टाफनी पण जे व्यवस्थित माझी ट्रीटमेंट केली, थेरपी केली आणि वेळेवर मला सल्ला दिला त्याबद्दल मी आभारी आहे. प्रेक्षकांमधून सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रेक्षकांकडून एक फोन येतोय, आपण त्यांच्याकडून त्यांचा प्रश्न विचारूया. सुनील पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. सुनील, डॉक्टर सुषमा आपल्यासोबत आहे, तुमचा प्रश्न विचारा. सुनीलजी, तुम्ही तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम थोडा कमी करता का, म्हणजे तुमचा आवाज आम्हाला स्पष्ट ऐकता येईल. हा. हॅलो, हा, तुमचा प्रश्न विचारू शकता. बोल. हॅलो. हा सुनीलजी, नमस्कार, तुमचा बोला. प्रश्न नेमका काय आहे? हा मॅडम, माझ्यातलं कंबर आहे ना, कंबर दुखते खास. ते पाठीमा कंबर आहे ना ते. बरं, तुम्हाला थायरॉइड आहे? हा. बरं, गोळी कितीची सुरू आहे? गोळी तर चालू आहे मॅडम, गोळी बंद आहे. बरं, आता थायरॉइडचा रिपोर्ट केलाय का एवढ्यात? नाही ना, मिसेसला तपली की आपलं कंबर आहे ना, हां. ते पाळी जी आली की तपली होते तिला. बरं, ठीक हा. आहे, ठीक आहे, ठीक. वय किती आहे त्यांचं? 22 आहे. किती? 22. 22 फक्त? हा. बरं, डिलेव्हरीज झालेत? हा. डिलेव्हरीज झालेत का? डिलिव्हरी झाली, दोन, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नॉर्मल की सिझर? नॉर्मल झालेली आहे. बर, ठीक आहे. यांच्यामध्ये, या केसमध्ये जर आपण बघायचं झालं ना, तर खूपदा असं होतं की ह्या अर्ली एजमध्ये म्हणजे डिलेव्हरीज झालेत, त्यानंतर लॅक्टेशन म्हणजे जे अंगावरचं दूध बाळाला दिलं जातं त्याच्यामध्ये हाडातले कॅल्शियम किंवा आयर्न जे आहे आईकडून बाळाकडे जात असतं आणि तिथे डेफिशियन्सी होते ते आईला होते. यावेळेला प्रॉपर डाएट खरं तर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे खाण्यापिण्यामध्ये, आहारामध्ये तुपाची स्निग्धता असणं गरजेचं आहे. मनुके, बदाम यांसारखे पदार्थ सुद्धा असणं गरजेचं आहे. त्याबरोबरीनं काही गोष्टी आहेत की तुम्ही विटॅमिन B12, D3 एकदा चेक करून घ्या. ते जर कमी असेल तर त्याचं सप्लिमेंट घ्या आणि अर्थातच तुम्ही तुमच्या जवळच्या TATCच्या शाखेला जर भेट दिली तर तिथं तुम्हाला योग्य सल्ला मिळेल. म्हणजे तिथं पाठीला लावण्याचे काही तेलं आहेत किंवा शेक आहेत, त्यांनी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं फरक पडेल. पंचकर्मातले बस्तीसारखे जे ट्रीटमेंट आहे, शेक आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं करता येतील आणि तुमच्या दुखण्यावर अगदीच मात करता येईल. TATC म्हणजे काय हे आपण जाणून घेतलंय. डॉक्टर सुषमा पाटील आपल्यासोबत आहेत. मॅम, अजून एक फोन येतोय कांतीलाल जैन यांचा. तुमचा प्रश्न नेमका काय आहे? मला थायरॉइड आहे. बर हा, तर पहिल्या वेळेस मी तपासणी केली त्यावेळेस 8 होता, नंतर 7 झाला बर आणि आता 4 दिवसापूर्वी तपासणी तर 6.50 आहे. बर, आणि गोळी कितीची सुरू झाली? 25 ची. 25 ची. ठीक आहे. आणि किती दिवसांपासून? आता याचं 7 ते 8 महिने झाले, आता चालू झाली गोळी. बरं, तुमचं वय काय आता? माझं वय चालू रनिंग 70. बरं, घरात कुणाला आहे थायरॉइड? घरात थायरॉइड नाही मॅडम कोणाला. बरं बरं. स्ट्रेस वगैरे काही आहे? हा. स्ट्रेस होता का काही? नाही. बरं, काही ठीक आहे, ठीक आहे. यांच्या केसमध्ये बघितलं ना तर असं खूप गोष्टी आपल्याला खरं तर कळत नाहीत. पण अशा केसेस बघितलेत की पहिल्यांदा मुलीला थायरॉइड डिटेक्ट होतो आणि मग 60-70मध्ये आईला डिटेक्ट होतो. अच्छा. तर काही बाबतीत हे अनुवंशिकता असण्याची पण शक्यता आहे. काही वेळेला समजत नाही किंवा ट्रिगर होत नाही. बट त्यांच्यामध्ये असं काही दिसलेलं नाही आहे. पण जर 70 वय आहे आणि ते 25ची गोळी घेत आहे, 7-8 महिन्यापासून त्यांना थायरॉइडचा त्रास आहे, तर त्यांना मी हे सजेस्ट करेन की तुम्ही तुमचे थोडे लाईफस्टाईल चेंज करा. म्हणजे काय होईल की आहारामध्ये कोबी, फ्लॉवर, मुळा, सोयाबीन यांसारखे पदार्थ जे आहेत ना ते पूर्णपणे टाळा. अजिबात ते पदार्थ खाऊ नका. आणि जे काही आहे ते फ्रेश फूड खा. 2 वेळचं जेवण, ब्रेकफास्ट वगैरे नको. चालणं वगैरे ठेवा आणि प्राणायाम करा. तुमची ही गोळीसुद्धा हळूहळू कमी येईल.
म्हणजे तुम्ही जर या सगळ्या गोष्टी प्राणायाम वगैरे केलं तर त्यांनी मन शांत राहतं आणि याचा परिणाम आपल्या ओव्हरऑल संपूर्ण शरीरावरती होतो. आणि जर शक्य असेल तर जवळच्या शाखेला एकदा अवश्य भेट द्या. नक्कीच. मला पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारते थायरॉइड आणि वयाबद्दल. तर किती वर्षाच्या व्यक्तीपासून किती वर्षाच्या व्यक्तीपर्यंत हा थायरॉइड हा आजार होऊ शकतो? अगदी 1 दिवसाच्या बाळापासून ते अगदी 100 वर्षाच्या आजोबांपर्यंत सुद्धा तुम्हाला थायरॉइड होऊ शकतो. जसं की आता आपण पाहिलं की 70 वर्ष वयाने त्यांना आत्ता थायरॉइड डिटेक्ट झालं. त्यामुळे थायरॉइडला असं वय नाहीये. फक्त काय आहे की तुम्हाला ज्यावेळेला कमी वयात थायरॉइड होतो ना, तिथं कॉम्प्लिकेशन तुमचे खूप वाढतात. म्हणजे आता मी मगाशी म्हटलं थायरॉइड हा म्हणजे मेटाबॉलिक रिलेटेड आजार आहे. त्यामुळे डेफिशियन्सी निर्माण होते. B12 डेफिशियन्सी असते, त्यामुळे होमोसिस्टीन वाढतं. होमोसिस्टीन वाढलं कोलेस्ट्रॉल वाढतात. कोलेस्ट्रॉल वाढलं की हृदयावरती किंवा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. त्याबरोबरीनं मी म्हटलं तसं डायबेटीस होण्याचे चान्सेस तुम्हाला वाढतात. प्रेग्नन्सीसाठी त्रास होऊ शकतो. इन्फर्टिलिटीच्या तक्रारी असतात. आणि याच्यातून जरी प्रेग्नन्सी राहिली तरी ग्रोथ रिटार्डेशन म्हणजे बाळाचं वजन व्यवस्थित न वाढणं, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणं किंवा मिसकॅरेज होणं, अशा खूप सारे कॉम्प्लिकेशन त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं जर तुम्हाला काही अशी लक्षणं दिसत असतील तर वेळीच त्याच्यावरती उपचार घ्यावेत. तर यालाच जोडून यात कॉम्प्लिकेशन्स नेमका अजून काय काय आहेत? आता ह्या संदर्भाने म्हणजे आपला आताचा जो विषय आहे की रुमॅटिक डिसऑर्डर्स आणि त्याचे कॉम्प्लिकेशन आपण आता पाहिलेच. जी प्रचलित उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये काय होतं की समथिंग पेन किलर किंवा स्टेरॉइड्स वापरले जातात की ज्याच्यामुळं तुम्हाला आता तात्पुरतं बरं वाटतं. पण त्याचा परिणाम किंवा तात्पुरतं बरं वाटतं म्हणजे मेंदूला कळत नाही, सेन्सेशन संवेदना तुम्हाला जाणवत नाही. मग त्यामुळं काय होतं की तिथं जी झीज होणार आहे किंवा तिथं जी डिफॉर्मिटीज होतीये, पॅथॉलॉजी घडते, ती घडतच राहणार आहे. उलट दुखणी वाढतात. त्या अगेन्स्ट जर तुम्ही त्याच्यावरती त्याला रिकवर करण्यासाठी योग्य ते उपचार घेतले, पंचकर्माची जोड घेतली आणि मला हे सांगायला खूप आनंद वाटतो की TATCमध्ये थायरॉईडसाठी TRDP थायरॉईड रिॲक्टिव्हेशन अँड डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम जसा आहे, त्याबरोबरीनं वाताच्या आजारांसाठी जॉईंट केअर प्रोग्रामसुद्धा आहे. आणि त्या अंडर आपल्याला कोशा, पोटली अशा अनेक किंवा स्थानिक बस्ती अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पर्याय म्हणून उपलब्ध आहे. जे की आपण आजार कसा आहे, त्याची सिच्युएशन काय आहे, वय काय आहे, या सगळ्यांचा विचार करून आपण तो एक प्रोटोकॉल ठरवतो आणि त्या अकॉर्डिंगली ते त्या ट्रीटमेंट होतात. आणि ह्या डिटॉक्सिफिकेशनच्या प्रोसेसने अनेक रुग्णांना म्हणजे जे अगदी व्हीलचेअरवरती आलेले आहेत पण 15 दिवसांचे जे आपले पंचकर्माचे जो आपण डिटॉक्सिफिकेशन करतो ते नंतर अगदी स्वतःच्या पायावरती चालत जातात. इथंपर्यंत सुद्धा रुग्णांचे अनुभव आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्या अगेन्स्ट जर बघितले जे कॉम्प्लिकेशन म्हटलं तर हे ज्यावेळेला आपण हे असे पेन किलर्स वगैरे खातो त्याचा नंतर लिव्हरवरती कुठेतरी किडनींवरती असं मोठ्या प्रमाणावरती साईड इफेक्ट दिसून येतो, जो की आपण या डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसद्वारे तो कमी करू शकतो किंवा पूर्णपणे घालवू शकतो आणि तुम्हाला एक चांगलं हॅप्पी लाईफ देऊ शकतो. डेफिनेटली. अगदीच. अजून एक फोन आपल्याला येतोय. प्रियांका पाटील या फोन लाईनवर आहेत. प्रियांकाजी, तुमचा प्रश्न नेमका काय आहे? मॅडम, माझ्या मिस्टरांना 2 महिन्यापूर्वी युरिक ऍसिड डिटेक्ट झालं. त्यांचं युरिक ऍसिड 11 होतं. मग मेडिसिन घेतल्यानंतर ते 1 महिन्यानी 7 वर आलं. बरं. मग त्यामध्ये आम्ही थायरॉइड काही चेक केलं. थायरॉइड चेक करून घ्यावं का? एकदा घ्या करून, पण तुमचं वजन वगैरे वाढतंय असं होतंय का त्यांना? नाही, वजन व्यवस्थित म्हणजे म्हटलं तर 1 किलो म्हणजे आहे. रुटीन मध्ये एकदा चेक करून घ्या. आणि युरिक ऍसिड वाढत असेल तर म्हणजे पहिले सगळे प्रोटीन बंद करा. म्हणजे डाळी वगैरे सगळ्या पूर्णपणे बंद करायच्या आहारातल्या. नॉनव्हेज पूर्णपणे बंद करा. आणि कोकिलाक्ष कषाय म्हणून मार्केटमध्ये मेडिसिन आहे, ते तुम्ही 20-20 ml त्यांना द्यायला सुरुवात करा. नक्कीच. प्रेक्षक खूप प्रश्न विचारतायत. TATC देखील याच्यावर काम करत आहे. पण सध्याची जी प्रचलित पद्धत आहे आणि TATCची उपचार पद्धत यात नेमका काय फरक आहे? मी आत्ता जसं सांगितलं की आपण मुळावरती काम करतोय. म्हणजे थायरॉइड मुळं वाताचे आजार कनेक्टेड आहेत, कारण हा ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. किंवा वाताचे आजार ज्यांना आहेत त्यांना थायरॉइड होण्याचे पण चान्सेस वाढतात. हे ज्यावेळेला आपण इंटरकनेक्शन बघतो ना, त्यावेळेला आपल्याला बेसिकली थायरॉइडवरती पहिलं काम करावं लागतं. आणि त्याबरोबरीनं जसं मी सांगितलं की थायरॉइडचं जसे TSH लेवल कमी यायला लागतात, त्याबरोबरीनं आपण वाताच्या आजारांसाठी कोशा किंवा पोटली, स्थानिक स्नेह
या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बरोबरीनं करून घेतो आणि या दोन्हींचा परिणाम म्हणून दुखणं जे आहे ते कमी यायला लागतं आणि दुखणं कमी आलं, सूज कमी यायला लागली की आपोआपच थायरॉइडवरती सुद्धा तितकाच चांगला परिणाम येतो. म्हणजे इंटरनल मेडिसिन. आणि मला हे सांगायला खूप छान वाटतं की अर्थात आयुर्वेदिक औषधं म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की काढे उकळणं, कडू चव आणि या सगळ्या गोष्टी नको वाटतात. तर TATCमध्ये आपण पाहिलं आत्ताच की नवीन पद्धतीने बनवलेली आयुर्वेदिकच औषधं पण नवीन पद्धती, नवीन फॉर्ममध्ये आलेली. म्हणजे कॅप्सूल फॉर्ममध्ये आहे. तुम्ही कधीही कुठेही असाल, ऑफिसमध्ये असाल तरी तुम्हाला ते इझी टू कन्झ्युम आहे, तिथं चव नाही किंवा त्याचं काढे उकळण्याचा तुम्हाला त्रास नाही. त्याबरोबरीने हे सगळे जे आपले ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहेत ते कॉपीराइटेड आहेत. सगळी मेडिसिन्स जे आहेत ते FDA अप्रूव्ड आहेत आणि पेटंटेड मेडिसिन आहेत. हे मला सांगायला खूप अभिमान वाटतो. आणि याबरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थायरॉइड हा हार्मोनल डिसऑर्डर आहे आणि या हार्मोनल डिसऑर्डरवरती नॉन हार्मोनल ट्रीटमेंट करणारं एकमेव क्लिनिक म्हणजे द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक आहे. याचा मला अभिमान वाटतो. नक्कीच. तर TATCचं आयुर्वेदिक जे थायरॉइड क्लिनिक आहे, मग त्याच्याकडे किंवा तुमच्याकडे प्रेक्षकांनी किंवा ज्यांना थायरॉइड आजार आहे त्यांनी तुमच्याशी संपर्क कसा साधावा? अर्थातच तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्या शाखा पुणे, पुण्यामध्ये धनकवडी, सांगवी, मुंबई, त्यानंतर कराड, कोल्हापूर, नाशिक इत्यादी ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही जवळच्या कोणत्याही शाखेमध्ये भेट देऊ शकता. कॉन्टॅक्ट करा. तुमचं नाव, नंबर जरी सांगितलं तरी तुम्हाला ते तुम्हाला कसं आणि कुठे अपॉइंटमेंट घ्यायची याचं मार्गदर्शन केलं जाईल. मुंबईमध्ये पहिल्या तिसऱ्या रविवारी आणि पूर्ण दिवससुद्धा चालू आहे. दुसऱ्या रविवारी नाशिक आहे, पहिल्या तिसऱ्या रविवारी कराड, कोल्हापूर आहे. या सर्व ठिकाणी तुम्हाला नेहमी प्रत्येक चिकित्सा उपलब्ध आहे. नक्कीच मॅम, तुम्ही खूप छान माहिती दिली. आमच्या प्रेक्षकांना सुद्धा या माहितीचा खूप उपयोग होतोय आणि धन्यवाद तुम्ही इथे आलात ही माहिती दिली त्याबद्दल. नमस्कार. नमस्कार. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.